बायकांनी कॉमेडी करणं म्हणजे ऍक्च्युली खूप लोक म्हणतात की असं वुमन वगैरे, पण आम्ही चांगलं स्टिरियोटाइप आहे. हाय हॅलो नमस्कार, हॅशटॅग बघायलाच हवं मध्ये मी तन्वी तुमच्या सर्वांचंच मनापासून स्वागत करते. आज मी आले मुसाफिरी हे नाटक बघायला. वेद प्रोडक्शन्स आणि कलाश्रय निर्मित, ऋग्वेद फडके दिग्दर्शित, ईश्वरी अतुल लिखित मुसाफिरी हे नाटक. मुसाफिरी म्हणजे काय? मुसाफिरी म्हणजे एकाच मंचावर वैविध्यपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन म्हणजे मुसाफिरी. चला तर मग गप्पा मारूया त्यांच्या कलाकारांशी. हाय हॅलो नमस्कार, मी तन्वी दळवी. हॅशटॅग बघायलाच हवं मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी मुसाफिरीच्या प्रयोगाला आली आहे आणि आज मी त्यांच्या कलाकारांची गप्पा मारणार आहे. तर जाणून घेऊया मुसाफिरीच्या सफरबद्दल. केश आणि रंजन ज्यांनी या नाटकामध्ये काम केलंय त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मुसाफिरीमधल्या तुमच्या कॅरेक्टर्स बद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? नमस्कार, माझं नाव ऋषिकेश धामापूरकर आणि मुसाफिरीमध्ये मी रावसाहेब, सखाराम गटणे आणि नाथा कामत या 3 भूमिका करतो. सो या 3 भूमिका अगदी विरुद्ध टोकाच्या, म्हणजे एकाचा दुसऱ्याशी काहीच संबंध नाही आहे. सो चॅलेंज म्हणून पण तेच होतं आणि एक्साइट करणारही तेच होतं. सो म्हणजे आमच्यामध्ये त्यातल्या त्यात सुरुवातीला ऋग्वेदचा या सगळ्यात जास्त अभ्यास असल्या कारणाने सुरुवातीपासूनच गाईड करायला तो होता की काय ढाच्याचं आपल्याला करायचं आहे, कुठल्या गोष्टी च्या बाहेर जाऊन काम नाही करायचं आहे. सो एक आराखडा आमच्याकडे होता की यात राहून ही भूमिका करायची, कारण पुलंनी तसं लिहिलंय. सो या 3 कॅरेक्टर, रावसाहेब अगेन एक काय म्हणतात फ्लोमध्ये, त्यांच्या फ्लोमध्ये असणारं कॅरेक्टर आहे की त्यांना ते बोलून जातात, ही त्यांची सवय आहे. नाथाचा एक सार्कॅझम आहे, घटनेचा एक इनोसन्स आहे. सो हे 3 वेगवेगळे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते रंगवायला फार मजा आली. थँक्यू प्रश्नासाठी. नमस्कार, माझं नाव रंजन प्रजापती. मी मुसाफिरीत हरितात्या, पेष्टन काका असे 2 कॅरेक्टर करतो. तर हे कॅरेक्टर करताना आता मला आठवत नाही हे कॅरेक्टर्स कोणी केलेत की नाही, कारण मी तेवढं पाहिलं नाही अजून, पण मला कोणाचा रेफरन्स घेता आला नाही. पण अगेन ऋग्वेदचा यावर चांगला अभ्यास होता. आम्ही एकत्र बसून ते व्हिडिओज ऐकायचो, बघायचो, वाचायचो. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आम्ही सगळा वेळ रीडिंगमध्येच घालवायचो की काय म्हणणं आहे पुलंचं, कशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे. तर जास्त काम आम्ही त्याच्यावरच केलं. आणि त्यानंतर की हरितात्या जसे भूतकाळात जगतात, ते स्टोरी टेलिंग त्यांची एक पद्धत आहे की वयात आल्यानंतर माणूस एक शेलमध्ये असतो, फार ओपन होत नाही. पण ते तसे नाही आहेत, ते फार ओपन आहेत. जे त्यांच्या मनात असेल ते थेट तोंडावर असतं आणि ते बोलतात. तर ते करताना खूप मजा आली. आणि त्यानंतर पेष्टन काका आम्हाला शोधायला खूप वेळ गेला की नक्की पुलंनी जे कॅरेक्टर लिहिले ते आम्हाला मुसाफिरीत कशा पद्धतीने वापरता येईल ह्याची खूप धाकधूक होती. कशा पद्धतीने ते आम्हाला आणून त्यांच्या थ्रू कशा पद्धतीने इव्हेंट्स काढता येतील हे शोधण्यात आमचा फार वेळ गेला. पण अगेन आम्ही ते होपफुली पकडले. आता ऑडियन्सच्या रिॲक्शन ज्या प्रकारे येतात आम्हाला, त्यावरनं आम्हाला वाटतं की होपफुली आम्ही ते पकडले. तर दॅट्स ऑल. मला हे विचारायचं होतं की याआधी हे जे कॅरेक्टर्स आहेत ते अनेक दिग्गज कलाकारांनी ऑलरेडी केलेले आहेत. तर मग ते तुम्ही परत करत असताना तुम्हाला ते दडपण जाणवतं का, किंवा तुलना होईल याची कधी भीती जाणवली आहे का? पुलंचं व्यक्ती आणि वल्लीज आहे त्याची सगळ्यात चांगली क्वालिटी ही आहे की ते कॅरेक्टर्स त्यांनी लिहून ठेवले. म्हणजे ऍक्टरचं सगळं काम तिथे झालंय. आणि चॅलेंज पण हेच आहे की ते लिहून ठेवलंय का, आता उघड आहे ते. सो तेच उभं राहिलं पाहिजे प्रेक्षकांसमोर. सो तू जसं म्हणालीस की अनेक दिग्गजांनी ते केलंय, सो ऑब्व्हियसली करताना आम्हाला माहित होतं. सो कधीच अर्थात कॉम्पिटिशन कुठल्या दिग्गजावर नव्हतीच. नेहमीच पुलंनी जे लिहिलंय त्याच्याशी कसं प्रामाणिक राहता येईल याच्याकडेच फोकस होता. त्यामुळे ते आय होप सो दिग्गजांनी केलं ते तर चांगलंच आहे, पण एक होप सो आम्हाला एक वेगळी आयडेंटिटी आमची निर्माण करता येते की आम्हीही पुलंनी जे लिहिलंय त्याच्या आजूबाजूचं काहीतरी साधायचा प्रयत्न करतो. सो नेहमी टेक्स्टशी कसं प्रामाणिक राहता येईल पुलंनी लिहिलंय त्या हाच प्रयत्नच आहे. सो नेहमी ती कॉम्पिटिशन कधी किंवा ते कम्पॅरिझन आम्हीच ठेवलं नव्हतं प्रोसेसमध्ये. सो त्यामुळे त्याचं प्रेशर आम्ही तेवढं अननेसेसरी स्वतःवर येऊ नाही दिलं. शुअर. आणि मला हे विचारायचं होतं की तुमची आतापर्यंत सर्वात मोस्ट मेमोरेबल ऑडियन्स रिॲक्शन किती लक्षात आहे आजपर्यंत, अशी कोणती आहे का? हा, एक आहे. म्हणजे तसं आल्यानंतर सगळेच, म्हणजे 60तले असो 40तले असो समवयस्क असो सगळेच प्रेमाने येऊन भेटतात, तर ते आहेच.
म्हणजे मोनोलॉगवर पण लोकांचे खूप चांगले रिस्पॉन्स असतात, बटाट्याची चाळ जे आहे ते. पण त्यातल्या त्यात ना एक 10-12 वर्षाचा एक मुलगा होता. सो तो ना, मी सखाराम गटणे करतो. सो गटणेची एंट्री आल्यावर तो फार एक्साइट व्हायचा आणि त्यासाठी तो 2दा बघायला पण आला परत. आणि सगळ्यात त्याहून चांगलं की त्याने गटणे पाहून त्याला हे कशातलं आहे, हे कुठून केलंय ते पुस्तक जाणून घ्यावं असं वाटलं. आणि त्याने त्याच्या पॅरेंट्सकडे ते पुस्तक मागितलं आणि त्याने ते वाचून काढलं. सो ही मला वाटतं की आम्ही जो काही प्रयत्न केलाय की हे नवीन पिढीपर्यंत किंवा आमच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं, सो ते तिथे सक्सेसफुल झालं आणि ती सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे असं मला वाटतं की आमचं सादरीकरण बघून कोणातरी त्या साहित्यापर्यंत जावं असं वाटतं. सो ते आय थिंक ती सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट मला वाटते. मला आठवणारी एक रिॲक्शन मला खूप म्हणजे अजूनही आठवते की मी नॉन महाराष्ट्रीयन आहे. मी जन्माला इथेच आलो पण माझा बेस नॉन महाराष्ट्रीयन आहे मी. तर एक काका मला एका प्रयोगानंतर भेटले आणि त्यांनी अक्षरशः येऊन आलिंगन घातलं मला, एकदम मिठीत घेतलं. म्हटलं, अरे प्रजापती, तुम्ही खूप कमाल काम केलं. तुमचं नाव ऐकलं मी प्रजापती तेव्हा मला कळलं की अरे तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन आहात आणि तुम्ही हे कॅरेक्टर्स केलेत. तर आणि खूप कमाल केली. म्हटलं म्हणजे तुमच्या वयातली मुलं हे साहित्य हाताळतात त्याचं मला त्यांना खूप कुतूहल होतं आणि त्यांनी खूप म्हणजे आशीर्वाद दिले आम्हाला आणि खूप म्हणजे अक्षरशः मिठीत घेऊन खूप बोलले, ते खूप प्रेमाने बोलले. तर ते मला अजूनही आठवतं आणि इट वॉज अ बेस्ट रिॲक्शन फॉर मी. ओके, थँक्यू सो मच. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आता आपण गप्पा मारणार आहोत आकांक्षा आणि मधुरा सोबत. चला तर मग सुरू करूया. या मुसाफिरीमधलं नेमकं वेगळेपण काय आहे असं तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतं? तर सगळ्यात महत्त्वाचं मुसाफिरीबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण मराठी साहित्याची जी सफर बघतो, आपण नेहमी म्हणतो की आपल्या मोठ्या माणसांना हे सगळं माहिती आहे, त्यांना जास्त ज्ञान आहे किंवा त्यांच्याकडून आपल्यापर्यंत येतं. पण हेच एक वेगळेपण आहे की आत्ताची पिढी जी आपण एक 25-26 वर्षांची आम्ही सगळी आमची टीम आहे, सो ती मिळून मुसाफिरी म्हणजे आपल्या अख्ख्या मराठी साहित्याबद्दल किंवा मराठी साहित्याची सफर सगळ्यांना देते. मग प्रत्येक वयोगटाला देते, अगदी लहान मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत. सो हे मला वेगळेपण वाटतं मुसाफिरीचं. आणि मला वेगळे पण असं म्हणजे मला वाटतं की हे स्पेशल आहे मुसाफिरीमध्ये की आपण एखाद्या कॉन्सर्टला जातो तिथे ठराविक काही गाणी होतात. म्हणजे लोकगीतांचा कॉन्सर्ट असतो, काही म्हणतात बॉलिवूडचा असतो. इथे कॉन्सर्ट म्हणजे भेळ असते ना, मिक्स, जिथे आपल्याला सगळं मिळतं. मेजवानी ऍक्च्युली थाळी की भारूड आहे, बतावणी आहे, लावणी होते, सगळ्या गोष्टी आहेत, भावगीत, अभंग, लोकगीत, त्यात पोवाडा एक सुंदर होतो. आणि ह्या गोष्टी ते मला खूप स्पेशल वाटतं. म्हणजे हे असं खूप मोजक्या ठिकाणी आहे आणि त्याचा आम्ही एक भाग आहोत, हे मला खूप स्पेशल वाटतं. तुम्ही प्रेक्षकांना कोणत्या भूमिकेतनं दिसताय? तुमच्या भूमिकांबद्दल थोडं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी आणि आकांक्षा, म्हणजे मी जे काही परफॉर्म करते ते मी आकांक्षा सोबतच परफॉर्म करते. आम्ही दोघी भारूड करतो सुरुवातीला, ज्यात मी एक नवीन काळातली मुलगी आहे, मोबाईल वगैरे यूज करणारी, आणि ती ऑब्व्हियसली बुरगुंडा वाटते सगळ्यांना, बुरगुंडा देते. म्हणजे आपला जो पारंपरिक ती त्या वेशातच येते, त्या वेशातच आम्ही ते परफॉर्म करतो. आणि दुसरं म्हणजे बतावणी. तर बतावणी जनरली मुलं परफॉर्म करतात, लावणीच्या फडातली मुलं परफॉर्म करतात. आणि आम्ही पहिल्यांदा असं होतंय की म्हणजे मोठ्या मोठ्या व्यावसायिक मंचावर हे झालंय हे प्रयोग. आम्ही पहिल्यांदा 2 मुली बतावणी सादर करतोय, तर ते एक वेगळेपण आहे. आणि बतावणीचा विषय आकांक्षा सांगेल. तर मी मुसाफिरीमध्ये ती जसं म्हणाली की मी बुरगुंडा सादर करते आणि आम्ही दोघी मिळून आमच्या दोघींची साथ एकमेकापासून सुटलेली आहे मुसाफिरीत. आम्ही नेहमी एकत्र दिसतो. आणि बतावणी ती असं म्हणाली की तमाशाच्या रंगमंचावर जो फारसा उतरला, म्हणजे आता आपण सगळे त्याला कॉमेडीच म्हणतो. सो बायकांनी कॉमेडी करणं म्हणजे ऍक्च्युली खूप लोक म्हणतात की असं वुमन वगैरे, पण आम्ही चांगलं स्टिरियोटाइप आहे. पण तुम्ही या नक्की बघा, तुम्हाला बतावणी प्रचंड आवडेल डेफिनेटली. आणि त्याचं काय म्हणतात, त्याचं स्पेशालिटी हेच आहे की आत्ता जे चालले ना राजकारणात किंवा ओव्हरऑल जगात, त्याच्यावर भाष्य करणारी बतावणी आहे. सो त्याच्यामुळे
ती कोणाला रिलेट होणार नाही असं शक्यच नाही. बरोबर. की सगळ्यांना म्हणजे अरे हा ही आता असं म्हणाली, हा येतं तसं म्हणाली. सो ते, आणि मी लावणी सादर करते, जी लावणी स्वतः कोरिओग्राफ केलेली आहे. आणि सो लावणी पण आम्ही चूज करताना अशा चूज केल्यात ज्या आता म्हणजे लावणी म्हटलं की आपल्याला वाजले की वारा पहिलं डोक्यात येतं. बट वी ट्राईड की आम्ही ज्या जुन्या लावण्या आहेत, ज्या म्हणजे खूपच छान छान लावण्या ज्या आशाताईंनी गायलेल्या आहेत, आम्ही त्या लावण्या परफॉर्म करायचा प्रयत्न केलाय. सो दिस इज व्हॉट वी डू. तर मग आपण असं म्हणू शकतो की तुम्ही स्टेरिओटाईप ब्रेकर्स आहात. मला नेक्स्ट असं विचारायचं की तुमची मोस्ट फेवरेट ऑडियन्स रिॲक्शन काय होती की जी खूप मेमोरेबल आहे तुमच्यासाठी? माझ्यासाठी मेमोरेबल ऑडियन्स रिॲक्शन ही आहे की म्हणजे मी मुसाफिरीत गाते, मी नाचते आणि मी परफॉर्म म्हणजे ऍक्ट सुद्धा करते. सो मी बरेचदा ऑडियन्समधनं असं पाहिलंय, अरे अरे आता मगाशी आली होती, अरे अरे आता ही नाचते, अरे बापरे आता ही हे करते. सो माझ्यासाठी ते खूप असं म्हणजे काय म्हणतात, म्हणजे खूप ओव्हरवेल्मिंग असतं की लोकांना मी 3 वेगवेगळ्या एकतर म्हणजे काय म्हणतात वेगवेगळ्या कलांमध्ये दिसते, की मी गातेय सुद्धा, मी नाचते सुद्धा आणि मी अभिनय सुद्धा करते. आणि लोक असे थोडे म्हणजे भारावून जातात की अरे बापरे तिन्ही कसं करतेय, किंवा सो माझ्यासाठी खूपच प्राइजलेस रिॲक्शन आहे पब्लिकची. आणि भारूड म्हणजे मी आता 2-3 प्रयोग झाले मी भारूड करते, आणि त्याच्या आधी मी बतावणी करायचे. आणि ऑडियन्सची रिॲक्शन होती की कार्यक्रम पूर्ण चांगला आहे, पण तुम्ही जी बतावणी सादर केली ना ती आम्हाला खूप आवडली आहे. मग जसं की अरे वा, म्हणजे कार्यक्रमातला जो एक काय म्हणतात त्याला, चेरी ऑन द टॉप, ते आम्ही आहोत. हे खूप छान आहे की कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, पण बतावणी एक नंबर होती. आणि ती तुम्ही दोघींनी खूप छान केली, तुमचं टायमिंग चांगलं आहे वगैरे. टायमिंग चांगलं आहे आम्हाला खूप जण सांगतात. बायका चांगलं कॉमेडी करतात, प्लीज. थँक्यू सो मच. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आता आपण गप्पा मारणार आहोत कलाश्रेचे फाउंडर स्वानंद केतकर आणि अक्षता सोबत. मुसाफिर हे नाटक आम्हाला अजून पाहायला आवडेल, तर मग तुमचं या शोचं प्लॅनिंग कसं आहे पुढच्या? मी एक याच्यामध्ये करेक्शन करू इच्छिते की मुसाफिरी हे नाटक नाहीये, ही पहिली गोष्ट. जर जस्ट टू क्लॅरिफाय, नाट्याविष्कार आम्ही याला नक्कीच म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये सगळंच येतं. याच्यामध्ये नाट्य आहे, याच्यामध्ये गाणी आहेत, म्युझिकचा खूप मोठा पार्ट आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यात काही तुम्हाला डान्स फॉर्म मधलं सुद्धा काहीतरी बघायला मिळेल. सो हे असं सगळंच आहे. आणि बेसिकली याच्यात आम्ही महाराष्ट्रातली वेगवेगळी जी परंपरा आहे किंवा महाराष्ट्रात ज्या वेगवेगळ्या कला सादर होतात पारंपरिक पद्धतीने, तर त्याचं आम्ही याच्यामध्ये सादरीकरण करतो. सो आमचा ऑनेस्ट एफर्ट हाच असतो कायम की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचावं, जे आपलं मराठी साहित्य आहे, मराठी गद्य पद्य साहित्य आहे, त्यातला जो रिचनेस आहे, जी श्रीमंती आहे त्याच्यामध्ये, हे सगळं असं होतं की आम्ही जेव्हा सुरुवातीला हे सुरू केलं होतं ते आम्हालाही धड माहिती नव्हतं यातलं सगळं एवढ्या डिटेलमध्ये. त्यामुळे आम्हाला कुठेतरी असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने ऑनेस्टली एकदा तरी हा कार्यक्रम बघावा, कार्यक्रम बघायला यावं. आणि त्यासाठी आमचे काय काय आहेत प्लॅन्स पुढे, त्याबद्दल स्वानंद? प्लॅन्स इन द सेन्स, म्हणजे आम्ही आमच्या परीने जेवढे आम्हाला शोज लावता येतील तेवढे लावणारच आहोत. म्हणजे याच महिन्यात आमचे 3 शोज झाले. सो आम्ही जास्तीत जास्त शो करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. पण ॲट द सेम टाइम ना काय होतं, म्हणजे जसं ही म्हणाली की यात म्युझिक असल्यामुळे आर्टिस्ट 11-12 आर्टिस्ट आहोत आम्ही ऑन स्टेज, त्यात गायक 4 आहेत, बाकीचे सगळे आर्टिस्ट आहोत आणि आम्ही प्रोफेशनली करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित पेमेंट्स किंवा जितकं शक्य आहे तितकं प्रोफेशनली करतोय. सो त्या केसमध्ये कधी कधी असं होतं की कॉन्ट्रॅक्ट शोज ही जी कॉन्सेप्ट आहे की आपल्याला प्रॉपरली बोलवलं जातं एखाद्या काय गणपती मंडळात म्हणा किंवा दिवाळीच्या कार्यक्रमासाठी म्हणा किंवा कुठल्याही, म्हणजे आम्ही पुण्याला शो केला होता, तो एका सोसायटीसाठी शो केला होता. सो तिथे त्या सोसायटीमधली 400 लोक जमली होती, त्यांनी तिथे स्टेज बांधलं होतं गणपतीच्या दरम्यान आणि तिकडे आम्हाला तो शो करायला दिला होता. सो या शोमध्ये असं स्पेसिफिकली थिएटरच लागतं असंही काही नाहीये, आम्ही तो वेगळ्या प्रकारे वेगळ्या रंगमंचावर पण सादर करू शकतो. सो आमचं गोईंग फॉरवर्ड हा प्लॅन आहे की म्हणजे आता आम्ही जे शोज करतोय त्यातनं एखादं शो रील वगैरे बनवून त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं, जेणेकरून कॉन्ट्रॅक्ट शोज आम्हाला मिळू शकतील आणि आमचा रीच वाढेल. कॉन्ट्रॅक्ट शोज मिळवण्याचं कारण काय, तर आत्ता आम्ही आमच्या बळावर जेवढा ऑडियन्स खेचू शकतोय तेवढा खेचतोय, जे काय मार्केटिंग आम्हाला आत्ता करायला जमतंय त्यावर. पण कॉन्ट्रॅक्ट शोजच्या वेळेला कसं होतं की त्यांचे ठरलेले ग्रुप मेंबर्स असतातच जे येतात,
म्हणजे तुला माहिती असेल की वर्षात 12 नाटकं दाखवणारे काही ग्रुप्स आहेत. सो त्या ग्रुप्सना आम्ही आता टॅप करणार आहोत आणि जर का ते लोक हा इंटरव्ह्यू बघत असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क साधा. आम्ही खूप इंटरेस्टेड आहोत या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी. आता आपण गप्पा मारणार आहोत मुसाफिरी या नाटकामधल्या सिंगर्स सोबत. या मुसाफिरीमध्ये प्रेक्षकांना कोणती सांगीतिक मेजवानी तुम्ही सादर करताय? मला असं वाटतं की फार कमी कार्यक्रम असे असतात जिथे सगळे प्रेक्षक खुश होतील याचा विचार केला गेलेला असतो. त्यातला एक कार्यक्रम म्हणजे मुसाफिरी आहे. कुठलाही ऑडियन्स इथे आला तर तो नाखुश होऊन जाऊ नाही शकत, कारण आम्ही जवळजवळ सगळे गायन प्रकार त्यांच्यासमोर इथे सादर करतो. म्हणजे अगदी नाट्यगीत, भावगीतापासून लोकगीत, लावणी, पोवाडा, गवळण, असा अभंग, असे सगळे गायन प्रकार इथे सादर होतात. आणि एक छान त्याच्याबद्दल विचार सगळ्याच कलाकारांनी केलाय की प्रत्येक प्रकाराला जस्टिफाय कसं करू शकू आम्ही, हा आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो. आणि असं वाटतं की होपफुली तो लोकांना आवडत असावा. काय म्हणणे सर तुमचं? आवडतोच आहे, कारण एवढे गायन प्रकार आणि सगळे नाट्यसंगीतापासनं भारूड, परत बतावणी, असे रेअर काही प्रकार आहे तर ते या कार्यक्रमामध्ये घेतले गेलेले आहेत. आणि ते बतावणी हा प्रकार जो आहे की इतका खळखळून हसतो माणूस आणि खूप मजा येते त्या याला. म्हणजे आम्ही आतमध्ये एवढे एन्जॉय करत असतो तर प्रेक्षक तर वेडे होतात समोर. मला नेक्स्ट असं विचारायचं की तुमची आतापर्यंतची मोस्ट मेमोरेबल रिॲक्शन कोणती ऑडियन्स रिॲक्शन असेल? म्हणजे त्यांच्या तर खूपच दरवेळी चांगल्या असतात. मी पोवाडा आणि गवळण सादर करतो, तर आत्ता लेटेस्ट जर सांगायचं ठरलं तर पुण्याच्या प्रयोगाला देवकीताई आल्या होत्या, देवकी पंडित. आणि आम्ही गाताना लक्ष होतं तर ते प्रत्येक कुठली जागा घेतली किंवा काय, तर त्यांची इतकी छान दाद येत होती. नंतर आतमध्ये येऊनही प्रत्येक कलाकाराची त्यांनी गायकांची खूप स्तुती केली. तर मला वाटतं की ही आमच्यासाठी ब्लेसिंग्स आहेत आणि खूप मोठी गोष्ट आहे. अगदी बरोबर मयूर म्हणाला तसं की देवकीताई मागच्या वेळेस आल्या होत्या तेव्हा त्यांनी सगळ्यांना ॲप्रिशिएट केलं मागे येऊन खास. तर जेव्हा त्यांच्यासारखी व्यक्ती येऊन म्हणते की तुम्ही चांगलं गाताय तेव्हा खरंच समाधान वाटतं, कारण त्या फार लवकर म्हणजे अशा सहज कौतुक करणाऱ्यातल्या नाही. त्यामुळे त्याचा खूप आनंद आहे. आणि आत्ता आमचा जस्ट शिवाजी मंदिरला जो लास्ट प्रयोग झाला तर तेव्हा पण आम्ही गायलो. तो प्रयोग खूप छान झाला. आणि त्यानंतर एक जण आले आणि म्हणाले तुम्ही प्रोफेशनली का गात नाहीत बाहेर? म्हटलं हो आम्ही गातो. पण ते म्हणाले मग तुमचं नाव, तुम्हाला खूप पुरस्कार मिळायला पाहिजे, तुमचं नाव खूप ऐकायला यायला पाहिजे, कारण तुम्ही खूप चांगलं गातात. तर ह्या ज्या त्यांच्या प्रेमळ भाबड्या रिॲक्शन्स असतात त्या खरंच खूप दिलासा देऊन जातात आणि त्यामुळे आम्हाला फार मजा येते मुसाफिरीत गायला. कोणतं काही मोस्ट चॅलेंजिंग असं वाटणारं प्रेझेंटेशन तुमच्यासाठी? चॅलेंजिंग म्हणजे मी लावणी जी सादर करते त्याच्यात फडाची पण, बैठकीची पण आणि जुगलबंदी पण. तर कधी मी असं फार स्टेजवरनं अशा पद्धतीची लावणी गायले नव्हते, फडाची लावणी किंवा जुगलबंदी वगैरे. तर मला ह्या कार्यक्रमात जेव्हा ते गायला आलं तेव्हा माझ्या पर्सनॅलिटीच्या थोडं भिन्न आहे की असं मला वाटलं. त्यामुळे माझ्यासाठी ते जास्त चॅलेंजिंग होतं. पण मला त्यामुळेच त्याच्यात खूप जास्त मजाही येते की आपल्या पर्सनॅलिटीपेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला करायला मिळतंय. तर ह्याचं समाधान खूप वाटतं. चॅलेंज असं जर म्हणायचं असेल तर काय होतंय की गवळण असू दे, पोवाडा असू दे किंवा बैठकीची लावणी असू दे, नाट्यसंगीत असू देत, हे सगळे प्रकार आम्ही कुठेतरी त्या ट्रॅकवर गाण्याचा प्रयत्न करतोय आणि हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि ते आम्ही कुठेतरी पेलवण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून अधेमध्ये कधीतरी थोडीशी इकडे तिकडे होतं, पण ते आम्हाला कळतं. पण खूप मजा येते, कारण अशा पद्धतीने मला वाटतं कधी गायलो नसेल आम्ही आणि त्यात छान मजा येते. माझा पुढचा प्रश्न ओमकार तुमच्यासाठी आहे की तुमच्या 2 कलाकृती आता रंगभूमीवरती आहेत, मानापमान आणि मुसाफिरी. तर ऑडियन्सचा कसा प्रतिसाद आहे त्या दोघांमधनं? ओके. मुळात मी दुसरं जे नाटक करतोय गोष्ट संयुक्त मानापमानाची, ते आत्ताच सुरू झाले आणि मुसाफिरी यांचे जवळपास आधी 8-10 प्रयोग झालेत आणि मी खरं तर न्यूली जॉईंड आहे या टीमला. सो दोन्हीकडे प्रतिसाद खूप छान आहे आणि दोन्ही भिन्न कलाकृती आहेत. कारण मी गोष्ट संयुक्त मानापमानाची करतोय ती गोष्ट आहे मानापमान, की संयुक्त मानापमान कसं घडलं, त्याच्यामुळे त्याला एक स्टोरी लाईन आहे,
पूर्णपणे ते लिहिलेलं आहे अभिराम भडकमकरांनी प्रॉपर. सो त्याचा प्रतिसाद दोन्हीकडे छानच आहे, आणि पण ते कम्प्लिटली वेगळे. आणि हा थोडा हटकी कार्यक्रम आहे. याच्यात पुलंच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक साहित्यावर त्यांचं एक काय म्हणतात त्याला, प्रत्येक साहित्यावर त्यांचं एक भाष्य होतं, की सगळंच होतं याच्यात. बतावणी, भारूड, नाट्यसंगीत, भावगीत, लोकगीत, लावणी सगळ्या. आणि असा कार्यक्रम मला असं वाटतं कुठे होत नाही किंवा झाला नसेल कधी. सो मला पण खरं तर खूप मजा येते असं काहीतरी करताना. मी पहिल्यांदाच असा कार्यक्रम करतोय. हा म्हणाल तसं ट्रॅकवर पण मी आयुष्यात पहिल्यांदा गातोय. त्यात नाट्यगीत ट्रॅकवर गायचं म्हणजे खरंच म्हणजे ते आहे कठीण, पण ते होतंय. पण आता ते हळूहळू आम्ही झेपवतोय. पण छान मजा येते. डेफिनेटली. थँक्यू सो मच. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. कसा वाटला आजचा एपिसोड आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि बघत राहा #बघायलाच हवं. #बघायलाच हवं मुशाफिरी हे नाटक. मुशाफिरी हे नाटक खरंच फॉर यूथ, बाय यूथ आणि टू यूथ नाटक आहे. त्यामुळे लवकरच आपल्या जवळच्या नाट्यगृहात भेट द्या आणि पहा मुशाफिरी. तोवर वेद थिएटरला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बघत राहा #बघायलाच हवं.